बाकीच नाही, बाकी सगळं तुमचं. सर स्क्रीन दिसते व्यवस्थित ना? हो हो हो, एकच मिनिट. मिशन आरंभ इयत्ता 8वी, विषय मराठी, घटक शब्द संपत्ती, उपघटक शुद्ध व अशुद्ध शब्द. आजचे मार्गदर्शक शिक्षक श्री पंढरे लक्ष्मण मोहन, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिळवणी. आजच्या या तासिकेसाठी मी त्यांना विनंती करतो की आपली तासिका त्यांनी सुरू करावी. धन्यवाद सर, धन्यवाद मित्रांनो. आपण सर्वजण सुट्टीमध्ये सुद्धा या तासिकेला हजर राहून मिशन आरंभ या अतिशय चांगल्या उपक्रमामध्ये सहभागी होतात. कोपरगाव तालुक्यासाठी मे महिन्याचं मार्गदर्शन आहे, त्या अंतर्गत हे 6वं पुष्प या ठिकाणी माझ्याकडे आले. आपण मागच्या वेळी सुद्धा विरुद्धार्थी शब्द हा घटक घेतला होता. माझं सर्वांना आवाज येत असेल? बघा, विरुद्धार्थी शब्द त्या घटकामध्ये आपण शब्दांचा अर्थ जाणून घेऊन त्याचा विरुद्धार्थ शब्द कसा करायचा किंवा त्याचे मी तुम्हाला स्वाध्याय पण दिला होता. 5वीच्या विद्यार्थ्यांना 300 शब्दांची यादीच त्यांच्याकडे असावी, तर 8वीच्या विद्यार्थ्यांना जवळजवळ 800 शब्दांची त्यांची डिक्शनरी किंवा शब्दसंपत्ती असावी, हेही सांगितलं होतं. आणि मी तुम्हाला स्वाध्याय सुद्धा दिला होता की तुम्ही कमीत कमी 500 शब्दांची यादी तयार करावी. बऱ्याच जणांनी तयार केली असेल. आता आज आपण त्यातला दुसरा घटक घेणार आहोत. त्या शब्दसंपत्ती घटकामधीलच दुसरा घटक जो आहे तो म्हणजे शुद्ध व अशुद्ध शब्द. ज्यावेळी आपण शब्दसंपत्ती हा घटक पाहतो त्या अंतर्गत आपल्याला 3 प्रश्न आणि 6 गुण आहेत. आणि या अंतर्गत समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध व अशुद्ध शब्द, अलंकारिक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, म्हणी आणि पारिभाषिक शब्द एवढे घटक अभ्यासायचे आहेत. आणि या ठिकाणी आपण 1 तासामध्ये एक घटक परंतु अतिशय सविस्तरपणे तो घेत आहोत, शिकत आहोत. आता शब्द संपत्ती हा आपला मूळ घटक आहे आणि यातील आपला जो उपघटक आहे शुद्ध व अशुद्ध शब्द. विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, आपल्याकडे जी वही आहे त्या वहीमध्ये याच्या नोट्स काढून घ्यायच्या किंवा जेवढं लिहिलेलं असेल त्याचं आपण काय करायचं, एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि नंतर तो आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. मित्रांनो, व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेलं निर्दोष लेखन. बघा, शुद्ध शब्द म्हणजे काय, निर्दोष लेखन. शुद्ध शब्द म्हणजे निर्दोष लेखन. निर्दोष लेखन म्हणजे कोणत्याही प्रकारचा दोष नसलेला. मग शब्दांना कशाचा दोष येऊ शकतो हे महत्वाचं आहे. बघा, बहुतेक वेळा आपण लेखनामध्ये चुका करतो. ज्यावेळी अनुलेखन आपण कधी कधी बरोबर लिहितो, परंतु ज्या वेळेस आपल्याला आपले शिक्षक सांगतात किंवा कुणीतरी सांगत असतं, यावेळी आपण काय करतो, लिहिताना चुका करतो. आणि त्या ज्या चुका आहेत त्या चुका दुरुस्त करणे म्हणजे शुद्ध व अशुद्ध शब्दांचा आपण काय करायचं आहे, सराव करायचा. त्या चुका होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. मग त्या चुका कोणत्या ठिकाणी होऊ शकतात हेही आपण या तासामध्ये बघणार आहोत. कोणत्या ठिकाणी ऱ्हस्व, दीर्घ किंवा उकार, वेलांटी कोणती वापरावी, कशी वापरावी, कधी वापरावी, या सर्व घटकांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेलं निर्दोष लेखन म्हणजे शुद्ध लेखन होय. शुद्ध लेखनासाठी बघा, आपण वेगवेगळे प्रकल्प राबवतो. शाळेमध्ये शुद्ध लेखन हा एक प्रकल्प होऊ घातलेला आहे किंवा घेतला जातो. प्रत्येक शाळेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये शुद्ध लेखन उपक्रम हा असतो. परंतु शुद्ध लेखन करत असताना सुद्धा काही मुलं
जाणून बुजून अशुद्ध लिहितात किंवा चुकीचं लिहितात, हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, दुरुस्त करायचं आहे. अर्थपूर्ण शुद्ध लेखनासाठी आपल्याला प्रथमतः अनुस्वार, बघा अनुस्वार कुठे द्यावा, कसा द्यावा, कधी द्यावा. त्यानंतर ह्रस्व किंवा दीर्घ, मग ह्रस्व किंवा दीर्घ वेलांटी असेल किंवा उकार असेल, ह्रस्व वेलांटी उकार किंवा वेलांटी है ना, आणि दीर्घ मध्ये उकार आणि वेलांटी ही कशा प्रकारे आणि कधी वापरावी हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यासाठी शुद्ध लेखनाचे काही नियम आहेत पहा. अशुद्ध हे कमी करायचं आहे आणि शुद्ध लेखन वाढवायचं आहे, त्यासाठी काही नियम असतात. ते नियम आपण या ठिकाणी प्रथमतः बघणार आहोत. पहिल्यांदा जो नियम आहे तो म्हणजे अनुस्वार. कोणत्या ठिकाणी अनुस्वार येतो हे आपण बघणार आहोत. बघा अनुस्वार, ज्या अक्षरांचा उच्चार नाकातून होतो, अनुस्वार म्हणजे नाकातून उच्चार होतो, नासिकेतून उच्चार होतो, त्यांना म्हणायचं अनुस्वार. मग ज्या अक्षरांचा उच्चार नाकातून होतो त्या अक्षरांवर अनुस्वार द्यावा. उदाहरणार्थ बघा, काही शब्द लिहून घेतो, मी सांगतोय त्यावेळेस तुम्ही, आता तुमचा कदाचित माईक बंद असेल, परंतु लिहित असताना किंवा मी सांगत असताना तुम्ही जर तो शब्द स्वतः म्हटलात तर तुम्हाला त्याचा फरक जाणवणार आहे. बघा कांदा, कांदा, कांदा. बघा ज्या शब्दावरती, ज्या शब्दाचा उच्चार नासिकेतून होतो तिथे काय द्यायचं आहे आपल्याला, अनुस्वार द्यायचा आहे. कांदा, मंदा, मंदा. त्यानंतर धंदा, त्यानंतर चंदा किंवा चंदन, चंदन, नंदू. बघा या ठिकाणी याचा उच्चार जो आहे हा नासिकेतून होतो, नासिका म्हणजे नाकातून, नाकातून उच्चार होतो. कांदा, मंदा, इथे म चा उच्चार होतो पहा, इथे ध चा उच्चार होतो, इथे च चा उच्चार होतो आणि इथे न चा उच्चार होतो. म्हणजे नासिकेतून ज्या अक्षराचा उच्चार होतो त्या अक्षरावरती आपल्याला अनुस्वार द्यायचा असतो. आता बघा काही आपण शब्द बघणार आहोत, त्या शब्दांचं तुम्ही काय करायचं, एकतर स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या. हे थोडस पुसून टाकतो, तुम्ही जर लिहिलं असेल तर मी याला पुसतो. बर थोडं काही शब्द आपण पुढे घेऊया. बघा बघा मी हा एक शब्द लिहिलेला आहे इथे, अगन्न, अधांड्र, बघा काही शब्द मी इथे लिहिले. आता अ ग वर अनुस्वार दिलेला आहे. हा जर आपल्याला, हा आपल्याला शब्द वाचायचा होता अंगण, काय वाचायचा होता, अंगण, परंतु आपण गडबडीत काय करतो, त्याचा जो अनुस्वार आहे या अनुस्वाराची जागा चुकली की तो आपल्याला शब्द नीट वाचता येत नाही. म्हणून अनुस्वार हा त्या त्या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी द्यायला हवा. त्यानंतर बघा अधांड्र. आता इथे खरं बघायला गेलं तर हा जो अनुस्वार आहे हा अनुस्वार धा वरती आहे, हा चुकलेला आहे, हा आपल्याला अ वरती असायला हवं. अंधार, सर्वांनी म्हणायचं अंगण, अंधार. त्यानंतर चीच, चीच. बघा या ठिकाणी चीच हा शब्द अर्थपूर्ण होऊ शकत नाही जोपर्यंत त्याच्यावर योग्य ठिकाणी अनुस्वार दिला जात
नाही. चिंच, चिंच. त्यानंतर बघा तनटा, तनटा, तनटा. आवाज येतोय का सर? आवाज येतोय सर्वांना? सैंदर्य सर आवाज येतोय? हॅलो, हॅलो, हॅलो. तनटा या ठिकाणी त वरती अनुस्वार दिला तर तो तंटा असा शब्द तयार होतो. धदा, धदा हा शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी धंदा आणि ततू या ठिकाणी तंतू. आवाज येतोय का? येतोय सर, येतोय, काय अडचण नाही. बर बर. हा बघा, सर्वांनी शब्द वाचायचे, माझ्या पाठीमागे म्हणायचंय. तुमचा माईक जरी बंद असेल तरी सुद्धा तुम्ही वाचू शकता. अंगण, अंधार, चिंच, तंटा, धंदा, तंतू. या ठिकाणी आपण काय केलंय, जो अनुस्वार आहे तो अनुस्वार योग्य ठिकाणी लिहिल्यामुळे, अनुस्वार योग्य ठिकाणी लिहिल्यामुळे तो वाचायला सोपा जातो आणि त्याचा अर्थ सुद्धा आपल्याला कळतो. सर्वांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे किंवा आपण जर लिहून घेतलेले असेल तर आपण पुढे जाऊया. अजून 2-3 उदाहरण घेऊया आपण. बघा, हा एक शब्द आहे सहार, सहार, सहार. हा शब्द आपल्याला अनुस्वार चुकल्यामुळे त्याचा उच्चार व्यवस्थित होत नाही. तो अनुस्वार संहार. विद्यार्थी 8वीला जाऊ, 9वीला जाऊ, 10वीला जाऊ तरी सुद्धा तो ऐकून चुकीचं लिहितो. कदाचित त्याची अनुस्वार जो आहे तो अनुस्वार वेगळ्या ठिकाणी गेल्यामुळे त्याला तो व्यवस्थित उच्चार करता येत नाही, लिहिता येत नाही. बघा, अजून एक शब्द आहे कबंर. बघा, कबंर. आता इथे कुठे पाहिजे होता तो अनुस्वार? कंबर. क वरती अनुस्वार हवा होता. तसंच आपण निबंध लिहितो पहा, निबंध. परंतु काही वेळा काय होतं, आपण घाई गडबडीमध्ये त्याचा जो अनुस्वार आहे तो अनुस्वार इथे देतो आणि तो शब्द आपला चुकतो. तर तो शुद्ध लेखनाच्या नियमानुसार हा निबंध इथे असायला हवा. तो जर तिथे असेल तरच तो आपला काय होतो, शब्द व्यवस्थित येऊ शकतो. गंगा, चंदन. बघा, अनुस्वाराचा शब्द, अनुस्वार कुठे द्यायचा आहे तो महत्वाचा. ज्या अक्षराचा उच्चार नाकातून होतो, पुन्हा पुन्हा सांगतो, ज्या अक्षराचा उच्चार नाकातून होतो तिथे अनुस्वार दिला जातो. गंगा, गंगा. अंगण, कंगण. सर्वांनी म्हणायचं आहे. हा नियम आपण लक्षात ठेवायचा आहे की ज्या अक्षराचा उच्चार नासिकेतून किंवा नाकातून होतो, नासिका म्हणजे काय, आपलं नाक, त्या नाकातून होतो त्या ठिकाणी अनुस्वार आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर आपण दुसरा नियम बघणार आहोत. अनुस्वाराचा नियम झाला, आता आपण दुसरा नियम बघणार आहोत. तो दुसरा नियम काय आहे पहा. एक अक्षरी काही शब्द असतात, एक अक्षरी शब्द. आता त्यांना शब्दही म्हणायचं आहे, शब्दही म्हणायचं आहे. ज्यावेळी बघा आपण एक अक्षरी शब्द लिहितो, तू, जू, मी, ती, ही, की, शी. हे जे शब्द आहेत, हे शब्द आपण नेहमी
हा जो उकार आहे, हा उकार हा दीर्घ असावा किंवा जी वेलांटी आहे ती दीर्घ असावी. उ हा दीर्घ असावा किंवा वेलांटी ही वेलांटी सुद्धा काय असावी, दीर्घ असावी. एक अक्षरी शब्द. पण बहुतेक वेळा काय करतो आपण, ज्यावेळी आपल्याला सर सांगतात त्यावेळेस आपण चुकीनं तू लिहितो, जू लिहितो, मी असंही मी लिहितात मुलं, असंही ती लिहितात. हे कसं आहे, हे सर्व काय असतं, हे चुकीचं असतं. हे चुकीचं लिहायचं नाही. तर एक अक्षरी शब्द जे आहेत त्या एक अक्षरी शब्दाचा जो उकार किंवा वेलांटी असेल ती दीर्घ असते. तू म्हणजे आपण दुसऱ्याशी बोलत असताना तू म्हणत असतो पहा. किंवा जू म्हणजे काय, बैलाच्या मानेवर जे असतं ना त्याला जू असं म्हणतात. मी म्हणजे मी स्वतः, ती म्हणजे दुसऱ्या विषयी बोलताना, तिसऱ्या विषयी बोलताना, ही म्हणजे इथे आहे तिच्या विषयी बोलताना ही हे वाक्याच्या वेळेस वापरतं. आणि शी हे सुद्धा काय आहे, एक केवल प्रयोगी अव्यय आहे शी. तर ही प्रथमतः काय असावी, ही दीर्घ असावी. म्हणजे एक अक्षरी जे शब्द आहेत ते एक अक्षरी शब्द, त्यांचा उकार आणि त्यांची वेलांटी ही दीर्घ असावी. हा या ठिकाणी काय आहे, दुसरा नियम आहे. आपण या ठिकाणी नियम लिहू शकता. एकाक्षरी शब्दातील जो उ आणि ईकार आहेत ते दीर्घ लिहावे. हे काही नियम आपण समजून घेणार आहोत. आणि हे नियम लिहिल्यानंतर आपल्याला स्कॉलरशिपला कशा प्रकारचे प्रश्न येतात हे आपण बघणार आहोत. त्यानंतर बघा, सामान्यपणे कोणत्याही शब्दातील शेवटचा ई व उ हे स्वर दीर्घ लिहावे. आता हा झाला दुसरा नियम. तुम्ही काय करायचं, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहिलं असेल तर ठीक आहे, नसल्यास तुम्ही स्क्रीनशॉट काढा. तुम्ही स्क्रीनशॉट काढला असेल असं आपण समजूया. मी या ठिकाणी काय करतोय, पुसून टाकतोय. आता आपण शुद्ध लेखनाचा तिसरा नियम बघणार आहोत. तिसरा नियम, आणि तिसरा नियम जो असा आहे की सामान्यपणे कोणत्याही शब्दातील, मुलांनी लिहूनच घ्या किंवा नंतर स्क्रीनशॉट काढून घ्या, कोणत्याही शब्दातील शेवटून येणारं अक्षर किंवा शेवटचे ई कार किंवा उकारयुक्त अक्षराचा दीर्घ लिहावा. उकार किंवा इकार. उदाहरणार्थ बघा, एक शब्द घेतोय मी, काकू. काकू हा जो शब्द आहे यातलं शेवटचं अक्षर आहे कू. हा कसा असावा, दीर्घ असावा. जर आपण असा शब्द काढला काकू तर हा चुकीचा असणार आहे. काकू हा शब्द जर आपण ऱ्हस्व लिहिला तर तो चुकीचा आहे. ऱ्हस्व दीर्घ माहित आहे का? ऱ्हस्व आणि दीर्घ कशाला म्हणायचं? ऱ्हस्व आणि दीर्घ हे उच्चार आहेत पहा, उच्चार आहेत. उदाहरणार्थ एक उदाहरण देतो मी तुम्हाला, ऱ्हस्व की आणि
की, कु आणि कु, किंवा ह्रस्व की असा दीर्घ असा लिहितात. याचा उच्चार जो आहे की, की, कु, कु, कु म्हणजे दीर्घ, म्हणजे खूप मोठा उच्चार करायचा आहे दीर्घ स्वरूपामध्ये. आणि हा दीर्घ स्वर, ह्रस्व म्हणजे आखडता स्वर असतो. तर बघा, काकू हा शब्द किंवा काही, काही, काकी, मामी, राणी, राजू, गणू, ह्या अक्षरातील जो शेवटचा इकार युक्त पा, इकार कसा, क अधिक आ अधिक अ अधिक ई, काही, काही, शेवटी ई आलेला आहे, ई आलेला आहे म्हणून काही, काही, म्हणून याला काय म्हणायचं, दीर्घ, दीर्घ. याचा उच्चार कसा आहे, दीर्घ. हे याची आपण संधी केली, संधी म्हणजे काय, फोडून फोडून लिहिलंय, त्यावेळेस हा अक्षर आणि हा शेवटी अंतिम, अंतिम जे अक्षर आहे, अंतिम अक्षर, ते अंतिम अक्षर जर इकार युक्त असेल तर तो आपल्याला कसा लिहायचा आहे, दीर्घ लिहायचा आहे. सामान्यपणे काही जे शब्द आहेत ते काही शब्द आपण या ठिकाणी देतोय मी तुम्हाला, तुम्ही सर्वांनी स्क्रीनशॉट काढला असेल किंवा लिहून घेतला असेल. आपण काय करूया, काही शब्द लिहूया. मग इथे मी दोन भाग करतोय, अशुद्ध शब्द, अशुद्ध शब्द आणि शुद्ध शब्द, शुद्ध शब्द. मग अशुद्ध कसा, समजा वही, वही, वही हा जो शब्द आहे हा अशुद्ध आहे, मग तो शुद्ध कसा होईल रे, हा व ही, याला दुसरी वेलांटी दिली तरच, दुसरी वेलांटी दिली तरच तो काय होणार आहे, शुद्ध होणार आहे. पिशवी, पिशवी, पिशवी असं लिहून चालेल का, नाही, इथे इकारयुक्त शब्द आहे, हा शब्द पिशवी असा लिहावा लागणार आहे. किंवा खेळू, खेळू हा शब्द जो आहे, हा शब्द आपल्याला खेळू असा लिहावा लागणार आहे, म्हणजे दीर्घ. याचा जो शेवटचा जो स्वर आहे, शेवटचा स्वर किंवा त्याचा उच्चार हा दीर्घ. मग तिथे मांडताना आपण कसं केलं पाहिजे, दीर्घ वेलांटी किंवा उकार दिला पाहिजे. ह्या सामान्यपणे होणाऱ्या चुका आहेत आपल्या. ज्यावेळी आपल्याला कोणीतरी सांगत असतं किंवा आपले सर आपल्याला सांगत असतात, आपण ऐकून लिहित असतो, त्यावेळेस ह्या चुका होतात. आणि ह्या चुका होऊ नये म्हणून हे नियम आपल्याला लक्षात ठेवावे लागणार आहेत. उदाहरण, अजून पुढचं उदाहरण घेऊया आपण. पती, 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 पती म्हणजे नवरा, त्याचा समानार्थी शब्द नवरा, परंतु तो लिहित असताना प ती, याला तला दुसरी वेलांटी पती असा लिहावा लागेल. म्हणजे हा जो ती आहे हा कसा लिहावा लागणार आहे, ती हा दीर्घ लिहावा लागणार आहे. पक्षी, पक्षी, पक्षी असा न लिहिता पक्षी असा लिहावा लागतो. म्हणजे हा नियमच तुम्ही लक्षात ठेवा की शेवटचं इकार किंवा उकारयुक्त अक्षर जे आहे ते काय करायचं आहे, दीर्घ लिहायचं आहे. सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. हा, आवाज येतोय सर?
आता चौथा नियम बघणार आहोत आपण. अकारांत शब्दातील अकारांत शब्दातील उपांत्य याचा अर्थ शेवटून दुसरे अक्षर, शेवटून दुसरे अक्षर उपांत्य. आपण सामन्यामध्ये सेमीफायनल म्हणतो. सेमीफायनल म्हणजे कसं, फायनलच्या अगोदरच म्हणजे शेवटच्या आधीच. तसं उपांत्य म्हणजे शेवटून दुसरं अक्षर इकार किंवा उकार, इकार किंवा उकार दीर्घ लिहावा, दीर्घ लिहावा. इकार किंवा उकार हा दीर्घ लिहावा. उदाहरणार्थ पहा, काही शब्द आपण लिहून घेऊया. समजा उदाहरणार्थ वीट, मीठ, नीट, शीळ, शीळ, खीर, दूध, नीर, नीर. बघा, हा त्याचं शेवटचं अक्षर आहे ट, नाही आकारयुक्त ट, 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 ठ, ट, ळ, र, ध, र. शेवटचं जे अक्षर आहे हे अकारयुक्त आहे. शेवटचं जे अक्षर आहे ते अकारयुक्त आहे, अकारयुक्त. म्हणून त्याच्या अगोदरच म्हणजे उपांत्य जे अक्षर आहे तो आपल्याला दीर्घ स्वरूपात लिहायचं आहे. पहा, दीर्घ. हे काय आली, दुसरी वेलांटी म्हणजे दीर्घ. ही दुसरी वेलांटी म्हणजे दीर्घ. शीळ, शीळ हे असं नाही तर शीळ, दीर्घ. खीर, दूध, नीर. अशा पद्धतीने उपांत्य असणाऱ्या अक्षराची जी वेलांटी किंवा उकार आहे ही दीर्घ लिहायची आहे. त्यानंतर बघा, नामांचं आदरार्थी वचन असेल, नामांचं आदरार्थी बहुवचन, नामांचे आदरार्थी बहुवचन. सर फळा चमकतोय का? नामांचे आदरार्थी बहुवचन जिथे असतं तिथे आपल्याला काय करायचं आहे, सामान्य रूपावर अनुस्वार द्यायचे. त्याच्या सामान्य रूपावर अनुस्वार द्यायचे आहे. सामान्य रूपांवर अनुस्वार द्यावे. उदाहरणार्थ एक वाक्य पहा, रामदासांनी, रामदासांनी मनाचे श्लोक लिहिले, मनाचे श्लोक लिहिले. रामदासांनी हा जो शब्द आहे हा शब्द बहुवचनी आणि आदरार्थी आहे. रामदासांनी, रामदास म्हणजे आपल्या गल्लीतले नाहीत तर ते फार मोठे संत आहेत, हे जाणून घ्या. संत रामदास, मनाचे श्लोक कोणी लिहिले? संत रामदासांनी. मग याचं जो सामान्य रूप आहे पहा, रामदासा, रामदासा हे त्याचं सामान्य रूप आहे. आणि या सामान्य रूपाच्या शेवटी आपल्याला काय करायचं आहे, अनुस्वार द्यायचा आहे. रामदासांनी, शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी, तुकारामांनी, ज्ञानेश्वरांनी,
इथे शेवटचं सामान्य रूपाच्या वरती आपल्याला अनुस्वार द्यायचे आहेत आणि हे आपण दरवेळी करणार आहोत. महात्मा गांधीजींनी, पंडित नेहरूंनी हे सामान्य आदरार्थी रूप आहेत, आदरार्थी बहुवचनी रूप आहेत. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, अनुस्वार द्यायचा आहे. त्यानंतर पहा, सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. इकारांत किंवा उकारांत तत्सम शब्द जे असतात, इकारांत किंवा उकारांत तत्सम शब्द, तत्सम म्हणजे त्यासारखे शब्द, तत्सम शब्द जोड शब्दात पहिल्यांदा आल्यास, बघा जोड शब्दात पहिल्यांदा आल्यास ते दीर्घच लिहावेत, ते दीर्घच लिहावेत. समजून घ्या पहा नियम. इकारांत म्हणजे ईने शेवट होणारा किंवा ऊने शेवट होणारा किंवा तत्सम शब्द जोड शब्दामध्ये पहिल्यांदा जर आला तर तो दीर्घच लिहायचा. उदाहरणार्थ पहा, एक शब्द आहे पहा, वधूवर, वधूवर जोड शब्द आहे. वधूवर काय आहे, जोड शब्द. वधू आणि वर, वधू आणि वर म्हणजे नवरा आणि बायको, वधू आणि वर. आणि या ठिकाणी पहिला जो शब्द आहे त्या पहिल्या शब्दाचा इकार किंवा उकार हा आपल्याला काय करायचा आहे, दीर्घ लिहायचा आहे. किंवा बघा पुढचा शब्द आहे भूगोल, भूगोल हा भू वेगळा शब्द आहे आणि गोल शब्द वेगळा आहे. भू आणि गोल हे दोन शब्द आहेत आणि दोन्ही वेगळे आहेत, म्हणून हा भूचा जो आहे हा दीर्घ लिहायचा आहे. किंवा नदी तीर, नदी तीर, नदी आणि तीर असे दोन शब्द आहेत. नदी आणि तीर असे दोन शब्द आहेत. या पहिल्या शब्दाचा जो शेवटचा शब्द आहे तो आपल्याला दीर्घ लिहायचा आहे. किंवा पृथ्वी तल, पृथ्वी आणि तल हा एकच शब्द पहा, पृथ्वी तल. तर या ठिकाणी दुसरी वेलांटी आपण तिथे लिहिलेली आहे. त्यानंतर बघा, इकार किंवा उकार हे मराठी शब्द दीर्घच लिहायचे असतात. इकार किंवा उकार. पुढचा नियम आहे, पुढचा नियम, इकार किंवा उकार हे शब्द दीर्घच लिहावेत, दीर्घच लिहावेत. इकार म्हणजे ईने शेवट होणारा, इकार आणि उकार शेवट होणार नाही, तर इकार आणि उकार हे मराठी शब्द दीर्घ लिहावेत. जसं उदाहरणार्थ पहा, काही शब्द आपण घेणार आहोत, बहीण, बहीण या ठिकाणी हा इकारयुक्त शब्द आहे. हा कसा लिहायचा आहे, दुसऱ्या लिपीतीलच लिहायचा आहे. खीर, इथे खी दुसऱ्या लिपीतीलच आहे. फूल, फूल, बीट, परीक्षा, परीट हे शब्द या ठिकाणी बघा हे दीर्घ रूपातच लिहायचं आहे. आणि हे नियम आपण लक्षातच ठेवायचे. मात्र या ठिकाणी अपवाद आहे पहा, जे शब्द संस्कृत मधून आलेले आहेत, जे शब्द संस्कृत मधून आलेल्या शब्दांना आपण का मूळ शब्द म्हणत असतो, तर संस्कृत मधून आलेले जे शब्द आहेत त्या शब्दांना हा नियम लागू होत नाही, लिहूनच घ्या. परंतु
संस्कृत मधून आलेल्या शब्दांना हा नियम लागू होत नाही. संस्कृत मधून आलेल्या शब्दांना नियम लागू नाही. मग कोणते शब्द आहेत ते शब्द आपण बघणार आहोत पहा. जसं मंदिर, मंदिर हा शब्द संस्कृत मधून आलेला आहे. त्यानंतर प्रिय, प्रिय. त्यानंतर कुसुम, कुसुम हा सुद्धा शब्द संस्कृत मधून आलेला आहे. चतुर, चतुर. अनिल हे शब्द संस्कृत मधून आलेले आहेत. त्यामुळे इथे पहिली वेलांटी पहा, म्हणजे ही ह्रस्व आहे, ही ह्रस्व आहे, हे ह्रस्व आहे, हे ह्रस्व आहे, हे ह्रस्व आहे. आपण सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्या लिहिलं असेल तर. गावांची नाव असतात पहा, गावांची नावे. गावांच्या नावात पूर, पूर हा शब्द असतो. तिथे हा प चा जो उकार आहे, प चा उकार हा दीर्घ लिहायचा. प चा उच्चार काय उकार काय लिहायचा? दीर्घ लिहावा. मग असे पूरचे कोणते शब्द आहेत तर नागपूर, नागपूर, सोलापूर, रामपूर अशा अनेक शब्द आहेत की जे आपल्याला प चा उच्चार जो आहे हा प चा उच्चार दीर्घ लिहायचा आहे. त्यानंतर काही शब्दातील अंत्य अक्षर दीर्घ असल्यास उपांत्य अक्षर हे बहुधा ह्रस्व असते. म्हणजे काही शब्दांचं अंतिम अक्षर, काही शब्दांचं अंतिम अक्षर दीर्घ असते, दीर्घ असते, त्याचे उपांत्य अक्षर, उपांत्य अक्षर हे ह्रस्व लिहावे. अंतिम म्हणजे काय तर शेवटचं अक्षर, शेवटचं अक्षर दीर्घ असतं. शेवटचं अक्षर दीर्घ, दीर्घ म्हणजे काय दुसऱ्या वेलांटीचं किंवा दुसऱ्या उकाराचं दीर्घ असतं. त्यावेळेस त्याचं उपांत्य म्हणजे त्याच्या अगोदरचं, त्याच्या अगोदरचं जे अक्षर आहे ते ह्रस्व असावं. उदाहरणार्थ बघा, दिवा, दिवा वा हे दीर्घ आहे. त्यानंतर किती, किती. त्यानंतर पिशवी, विळी, विळी. बघा विळी हा शब्द इथे दीर्घ असतं तर इथे ह्रस्व, दीर्घ ह्रस्व, दीर्घ ह्रस्व. त्यानंतर सुका आणि महिना हे काही शब्द बघा इथे ही ह्रस्व, पहिला उकार ह्रस्व, पहिली वेलांटी ह्रस्व, पहिली वेलांटी ह्रस्व, पहिली वेलांटी ह्रस्व. म्हणजे हा दीर्घ आहे, हा शेवटचा दीर्घ आणि त्याच्या अगोदरचं काय आहे ह्रस्व आहे. हे ध्यानात ठेवायचं, लिहित असताना लक्षात ठेवायचं. त्यानंतर संस्कृत मधून मराठीत आलेल्या तत्सम शब्दांना हा नियम लागू होत नाही. मगासारखंच, मगाशी आपण बघितलं ना, संस्कृत मधून जे शब्द आलेले त्यांना हा नियम लागू होत नाही. म्हणजे हे जे अक्षर ह्रस्व असायला हवं असं नाही. संस्कृत मधून आलेले शब्द मग ते कोणते असतील, उदाहरणार्थ प्रतीक्षा हे संस्कृत मधून आलेले, इथे लिहि तुम्ही
संस्कृत मधून आलेले. यांना तो नियम लागू होत नाही. उदाहरणार्थ प्रतीक्षा. प्रतीक्षा हा शब्द संस्कृत मधून आलेला आहे. पूजा. पूजा बघा दीर्घ. त्यानंतर नवीन हा ह्रस्व नाहीये. त्यानंतर क्रीडा हा शब्द संस्कृत मधून आलेला आहे. हा इथे दुसरा लिहिलाय. पहिला लिहितो आपण, काय होतं आपण लिहिताना पहिला लिहितो, परंतु तो पहिला नाहीये तर तो दुसरा असतो, हे ध्यानात ठेवायचंय. आणि चूर्ण. चूर्ण. चूर्ण इथे सुद्धा दुसरा उकार म्हणजे ह्रस्व नाहीये. सर्वांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण पुढे 2-3 उदाहरणं बघणार आहोत. त्यानंतर आपण प्रश्न कसे येतील ते बघणार आहोत. अनुकरणवाचक शब्दातील दुसरा व चौथा अक्षर नेहमी दीर्घ लिहितात. अनुकरणवाचक शब्द. अनुकरणवाचक शब्द शब्दातील दुसरे व चौथे, दुसरे व चौथे अक्षर नेहमी दीर्घ लिहितात. दीर्घ लिहितात. दीर्घ लिहितात. अनुकरणवाचक शब्द म्हणजे कसे? साधारणतः 4 अक्षरी शब्द असतात. उदाहरणार्थ पहा, हळूहळू. 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 दुसरं पहा, मुळू मुळू. मुळू मुळू. हे दुसरं आणि चौथं अक्षर हे कसे दीर्घ आहे. पुटू पुटू. पुटू पुटू. हे पहा, हे दीर्घ शब्द. हे असं दीर्घ. हा नियम सुद्धा आपण काय करायचा आहे, लक्षात घ्यायचा आहे. किंवा सामान्य रूप जे इकारांत किंवा उकारांत संस्कृत शब्दाचं सामान्य रूप करताना अन्यत्र स्वर जो आहे हा दीर्घ होतो. उदाहरणार्थ गुरु, गुरुचा. गुरु, गुरुचा. गुरुचा. त्यानंतर रवी. रवी हा शब्द आहे पहा, रवी. आणि ज्यावेळी आपण तो लिहितो किंवा त्याचं सामान्य रूप लिहितो त्यावेळेस तो रवीचा. गुरुचा इथे पहिला उकार, दुसरा उकार. रवी, रवीचा. त्यानंतर प्रभू. प्रभू हा शब्द आहे पहा, प्रभू. आणि ज्यावेळेस त्याचं सामान्य रूप लिहितो त्यावेळेस प्रभूचा इथे दुसरा उकार होत असतो. त्यानंतर पहा, काही शब्द जे आहेत, काही शब्दांचे दीर्घ ई किंवा उ युक्त असल्यास त्याचं सामान्य रूप करताना उपांत्य अक्षर ह्रस्व उच्चारतात, म्हणून ते ह्रस्वच लिहितात. उदाहरणार्थ बहीण, बहिणीला. जीव, जीवाचे. पंढरपूर किंवा पंढरपुरात. आता बघा आपण यावर प्रश्न कसे येतील, प्रश्न कसे येतील ते बघणार आहोत. प्रश्न कसे येतात, प्रश्न कसे विचारतात, हे फार महत्वाचं. आता हे नियम होते. हे नियम म्हणजे आपल्याला जर हा घटक शिकायचा आहे, शुद्ध व अशुद्ध शब्द, तर हा 1 तासामध्ये शिकता येण्यासारखा नाहीये. याला वेळ लागणार आहे. मग प्रश्न कसा विचारला जातो? उदाहरणार्थ पहा, जीवन, शिक्षण, विद्या, मंदिर, मंदिर इथे मंदिर, मूल्य, लघुत्तम.
लघुत्तम असे काही शब्द दिलेले असतात पहा. असे शब्द दिलेले आहेत आपल्याला. जीवन, शिक्षण, विद्या, मंदिर, मूल्य, लघुत्तम आणि एवढे दिल्यानंतर प्रश्न असा विचारला जातो की यामध्ये एकूण शुद्ध शब्द किती, यामध्ये एकूण शुद्ध शब्द किती. मग शुद्ध शब्द जर आपल्याला बघायचे असतील तर आपल्याला ते समजून घ्यावे लागणार आहेत. मग बघा, जीवन, जीवन हा शब्द कसा लिहिला जातो, हा जीवन बरोबर आहे. शिक्षण शब्द कसा लिहिला जातो, शिक्षण हा असा लिहावा लागतो. विद्या कसा आहे, विद्या असा लिहावा लागतो. मंदिर कसा आहे, मंदिर हा असा लिहावा लागतो. मूल्य, मूल्य कसं आहे, मूल्य हा असा लिहावा लागतो. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे तो म्हणजे यातलं पर्याय दिलेले आपल्याला. पर्याय आता हे बघा, हे शब्द आपण लिहिले, मूल्य, लघुत्तम, लघुत्तम असा. तर या ठिकाणी कोणते शब्द बरोबर आहेत जर आपण बघितलं तर लघुत्तम, लघुत्तम, लघुत्तम. आता हे आपलं हे चुकलेलं आहे, हे चुकलेलं आहे, हे चुकलेलं आहे, हे चुकलेलं आहे. जीवन आणि लघुत्तम हे शब्द बरोबर आहे. पर्याय आपल्याला दिलेले असतात. 2 दुसरा पर्याय असतो, 3 पर्याय असतो, 1 पर्याय असतो, 4. या ठिकाणी आपल्याला हा पर्याय निवडावा लागतो. त्यासाठी आपल्याला हे जे चुकीचे शब्द आहे हे चुकीचे शब्द आपल्याला सांगता आले पाहिजे किंवा ओळखता आले पाहिजे. किंवा दुसरा प्रश्न असा विचारला जातो की खालील पैकी शुद्ध शब्द ओळखा, खालील पैकी शुद्ध शब्द ओळखा असा प्रश्न विचारला जातो. मग काय केलं जातं, काही शब्द दिले जातात, मग 4 पर्याय दिलेले. 4 पर्यायामध्ये खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता, शुद्ध शब्द तुम्ही काय करायचा आहे, ओळखायचा आहे. किंवा पुढचा प्रश्न, आम्ही देवळात जाऊन दररोज प्रार्थना म्हणतो, आम्ही देवळात जाऊन दररोज प्रार्थना म्हणतो. हे एक वाक्य आहे. या वाक्यामध्ये किती शब्द अशुद्ध आहेत, अशुद्ध शब्द कोणते. मी आता तुम्हाला प्रश्न कसे आहेत ते सांगतोय, कसे विचारले जातात. प्रश्नांचा पहिला प्रकार, काही यादी दिलेली असते, त्या यादीपैकी किती अक्षरे शुद्ध आहेत हे ओळखायचे. किंवा कधीतरी असं विचारलं आहे किती शब्द अशुद्ध आहेत हे ओळखायचं, असा प्रश्न विचारला आहे. काही शब्द दिलेले असतील त्यापैकी शुद्ध शब्द ओळखा असा प्रश्न विचारला जाईल. कधी कधी आपल्याला 2 पर्याय ओळखायचे, 2 पर्याय. मग 2 शब्द शुद्ध असतील, 2 शब्द अशुद्ध असतील, हे आपल्याला काय करायचं आहे, ओळखायचं आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर अचूक नोंदवायचं आहे. किंवा प्रश्न असा विचारला जातो, खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा, शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. आपण प्रश्न वाचून नीट समजून घेणे फार महत्वाचं असतं. वाक्य नीट समजून घेणे, शुद्ध विचारलं की अशुद्ध विचारलं, 1 पर्याय निवडायचा की 2 पर्याय निवडायचा. अगोदर सांगितलेले सर्व नियम, त्या सर्व नियमामध्ये किती शब्द असतात हे आपण काय करायचंय, ओळखायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, विसंगत पर्याय ओळखा. बघा, शब्दच दिलेले असतात, मग 4 अशुद्ध असतील त्यातून विसंगत ओळखायचं आहे. तर 4 शुद्ध शब्द दिलेले, 3 शुद्ध असतात, एखादा अशुद्ध असतं, तो अशुद्ध शब्द ओळखायचा. 3 शुद्ध दिलेले, त्या 1 अशुद्ध आहे तो ओळखायचा. किंवा 2 पर्याय निवडायला लावले तो तर काही होऊ शकणार नाही. त्यानंतर योग्य पर्याय निवडा असाही प्रश्न येतो पहा, योग्य पर्याय निवडा, योग्य पर्याय निवडा, योग्य पर्याय निवडा. यामध्ये सुद्धा काय केलेलं आहे आपल्याला, इथे सुद्धा आपल्याला काही शब्द दिलेले असतात. उदाहरणार्थ गरीब, गरिबी, गरिबी. बघा, या ठिकाणी पहिली वेलांटी आली आणि इथे दुसरी वेलांटी आली.
दुसरा उदाहरण दिलंय फूल फुले, फूल फुले. तिसरा पर्याय दिलेला आहे बहीण बहिणी, बहीण बहिणी. आणि चौथा पर्याय दिलेला असतो मीठ मिठाचा, मीठ मिठाचा, मिठाचा. आणि मग आपल्याला काय करायचंय, यातील दिलेले शब्द शुद्ध आहे की अशुद्ध आहे हे प्रथमतः ओळखायचं. त्यानंतर शुद्ध शब्दांचा पर्याय ओळखायचा किंवा अशुद्ध शब्दांचा पर्याय ओळखायचा. हे तुम्ही नंतर कमेंट मध्ये दाखवायचे, मला कमेंट मध्ये सांगायचे. या उदाहरणाचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये द्या. मग अशुद्ध कोणतं शुद्ध कोणतं, त्यानंतर खाली दिलेल्या शब्दापैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. बघा, अशुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. पहिल्यांदा काय विचारलं, शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. आता काय विचारतात, अशुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. मग हे आपण काय करायचं आहे, हे समजून घ्यायचं आहे की प्रश्नामध्ये प्रश्नकर्त्याला नेमकं काय अपेक्षित आहे आपल्याकडून. मग ते जे अपेक्षित आहे ते उत्तर आपल्या ह्या डोक्यामध्ये तयार झालं पाहिजे. त्यासाठी आपल्याला ते सर्व नियम माहीत असणं गरजेचं असतं. त्यानंतर अशुद्ध शब्दाचा पर्याय सांगा किंवा खाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय सांगा. शुद्ध शब्दाचा पर्याय सांगा, अशुद्ध शब्दाचा पर्याय सांगा. 2 पर्याय निवडा. कोणत्याही अचूक पर्यायांना गोल करा अशा प्रकारचे, किंवा अचूक पर्याय निवडा. खाली दिलेल्या शब्दांमध्ये एकूण किती शुद्ध शब्द आहेत, किती शुद्ध, किती शुद्ध असा प्रश्न विचारला तो. किती अशुद्ध, किती अशुद्ध हा प्रश्न विचारला जातो. आता ध असाही लिहितात असाही लिहितात है ना, प्रत्येकाची लिहिण्याची पद्धती वेगळी असते. अशुद्ध शुद्ध, किती शुद्ध शब्द आहेत, किती अशुद्ध शब्द आहेत. काही ठिकाणी काय केलं तर शब्द दिले जातात, 6 ते 7 शब्द दिले जातात आणि 6 ते 7 शब्द दिल्यानंतर त्यातून किती शुद्ध शब्द आहेत, किती अशुद्ध शब्द आहेत, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर काही वेळा काय दिलेलं असतं पहा, शुद्ध पर्याय असणारा पर्याय ओळखा. 4 शब्द दिले जातात, 1 2 3 आणि 4. अशुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा किंवा शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. आणि त्या ठिकाणी आपण अचूक पर्याय जर निवडला, अचूक पर्यायाला आपण गोलांकित केलं तर आपल्याला ते गुण मिळतात. त्यासाठी प्रश्न समजून घेणं फार महत्वाचं असतं. कधी अशुद्ध शब्दाचा पर्याय, कधी शुद्ध शब्दाचा पर्याय, किंवा खालीलपैकी एकूण किती शब्द शुद्ध आहेत, खालीलपैकी एकूण किती शुद्ध शब्द आहेत. मग 4 ते 5 शब्द दिलेले असतील आणि त्या 4 ते 5 शब्दांमधून आपल्याला शुद्ध शब्द किती आणि अशुद्ध शब्द किती हे ओळखायचे. बघा, एक प्रश्न घेऊया आपण. खालील प्रत्येक प्रश्नातील शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखून लिहा. खालील प्रत्येक प्रश्नातील शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखून लिहा. ओळखून लिहा असा प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला 1 2 3 4 5 सर्वांसाठी उदाहरणं. मग
शब्द कसे असतात पहा. उदाहरणार्थ एक घेऊया आपण पाठ परिचय. पाठ परिचय, पाठ परिचय. पशु वैद्यक तज्ञ, पशु वैद्यक तज्ञ, पशु वैद्यक तज्ञ. त्यानंतर पशु, एक मिनिट, पाठ परिचय. दुसरा शब्द रेखीव, तीव्र आणि तीक्ष्ण. असे 4 शब्दांचे गट दिले जातील आणि यातून शुद्ध शब्दाचा पर्याय काय करायचा आहे आपल्याला निवडायचा आहे. तर या ठिकाणी शुद्ध शब्दाचा पर्याय काय? तीव्र. हा आपल्याला ओळखता आला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. इथं शुद्ध शब्द विचारले किंवा अशुद्ध शब्द ओळखायला विचारले जाईल. त्यावेळी आपल्याला शुद्ध शब्द आणि अशुद्ध शब्दांचे नियम माहित असणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर बघा, काही शब्द जे आहेत त्या शब्दांची तुम्ही यादी करायची पहा. आता आजचा तास झाला आपला शुद्ध आणि अशुद्ध शब्दाचा. हा तास झाल्यानंतर तुम्ही काय करायचं की आपल्या पुस्तकातून किंवा आपल्याला मिळालेल्या नवनीतच्या पुस्तकातून हे शुद्ध शब्द अशुद्ध शब्द यांचे नियम पुन्हा वाचायचे. नियम पुन्हा वाचल्यानंतर शुद्ध शब्द अशुद्ध शब्द असे वहीचे 2 भाग करून, पानाचे 2 भाग करून एका बाजूला शुद्ध शब्द लिहायचे, एका बाजूला अशुद्ध शब्द. अगोदर अशुद्ध आणि मग शुद्ध, अशा पद्धतीने तुम्ही काय करायचे आहे, यादी करायची आहे. त्यानंतर बघा, प्रश्न खूप सोपे असतात. फक्त प्रश्न सुरू आपल्याला समजून घेतलं की आपल्याला त्याचं उत्तर येणं अपेक्षित असतं किंवा आपल्याला उत्तर यायला हवं. त्यासाठी आपल्याला हे सर्व नियम माहीत असायला हवे. या प्रश्नांचं स्वरूप कसं आहे ते समजून घ्यायला हवं. प्रश्न एकदा समजला की त्याचं उत्तर आपल्याला अचूकपणे लिहिता येतं. तसा हा घटक खूप सोपा आहे, परंतु हा लिहित असतानाच आपण गडबड करतो. पहिल्या उकाराच्या जागी दुसरा उकार लिहिणे, पहिल्या वेलांटीच्या जागी दुसरी वेलांटी लिहिणे, अशा प्रकारच्या सामान्यपणे होणाऱ्या चुका आहेत आपल्याकडून. ह्या चुका टाळण्यासाठी या संपूर्ण नियमांचा तुम्ही अभ्यास करा. आज आपण काही उदाहरणं घेतले, प्रश्नांचं स्वरूप कसं असतं हेही आपण समजून घेतलं. आता तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही वहीचे 2 भाग करून एका बाजूला शुद्ध शब्द आणि दुसऱ्या बाजूला अशुद्ध शब्द अशा याद्या तयार करायच्या आणि तुमच्या वर्ग शिक्षकांना त्या वहीचे फोटो पाठवायचे, ते लिहिलेल्या भागाचे फोटो पाठवायचे. आज आपण शब्द संपत्ती या घटकातील शुद्ध व अशुद्ध शब्द हा घटक घेतलेला आहे. मागचे तुम्हाला विरुद्धार्थी शब्दांची मी यादी करायला लावली होती, त्या 500 शब्दांची यादी तुम्ही केलेलीच असेल. तर या ठिकाणी तुम्ही काय करायचंय, शुद्ध आणि अशुद्ध शब्दांच्या सुद्धा काय करायच्या आहेत, याद्या करायच्या आहे. जेवढा तुमचं शब्द संपत्ती जास्त असेल तेवढे तुम्हाला अधिक गुण मिळतील. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या या तासिकेला आपण थांबूया आणि मी आमचे आदरणीय जे होस्ट आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी समारोप करायचा आहे. सर्वांनी प्रश्नांची शब्दांची यादी तयार करा. हो, थांबूया आपण सर्वांनी खूप शांततेने ऐकून घेतलं. आपण सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि थांबतो. सैंदाने सर. सैंदाने सर शेवट करताय का? हा करतोय एकच मिनिट. बर बर बर, आटोपलं का? हो हो. बघा, आज जिल्हा परिषद अहिल्यानगरने जो उपक्रम आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ठरवला आहे त्याचं सुंदर असं 6वं पुष्प
आपले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिळवणी, नाही तिळवणीलाच आहे ना सर? तिळवणी सर, तिळवणी ते सर पंडोरे सर यांनी शब्द संपत्ती हा जो घटक आहे आणि त्याचा उपघटक शुद्ध व अशुद्ध शब्द अतिशय सुंदर प्रकारे घेतला. खरंच मी त्यांचे जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि आजची धन्यवाद तासिका संपली असं जाहीर करतो आणि थांबूया सर, चालेल ना? धन्यवाद सर, धन्यवाद. ओके 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 सर.